नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या टार्गेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MPSC ग्रुप सी आणि तलाठी भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या तलाठी भरती असेल, MPSC ग्रुप सी असेल किंवा सरळ सेवेच्या कोणतीही एक्झाम असेल, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 काय आहे? महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे ऑप्शन पाहायचे आहेत आणि योग्य उत्तर येत असेल तर नक्कीच कमेंट करायचे आहे, जेणेकरून तुमची सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा नक्की फायदा होईल। तर पहा, महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच दर्पण। तर महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र हे दर्पण आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच गोदावरी। तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच 42वी घटनादुरुस्ती। तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य जे आहेत ते 42वी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत। तर पुढील प्रश्न पाहूयात। तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे, म्हणजेच सावित्री। तर महाराष्ट्रातील सावित्री ही नदी पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच त्र्यंबकेश्वर। तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच 42वी घटनादुरुस्ती। तर भारतीय राज्यघटनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द 42वी घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आलेले आहेत। तर पुढील प्रश्न पाहूयात। तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच अहमदनगर। तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर किंवा अहिल्यानगर आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न पाहूयात। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच रवींद्रनाथ टागोर। तर गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक रवींद्रनाथ टागोर आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न पाहूयात। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारताच्या राज्यघटनेनुसार राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच 30 वर्ष। तर
भारताच्या राज्यघटनेनुसार राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय हे 30 वर्ष असणे आवश्यक आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच कळसुबाई. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली किंवा कोणत्या वर्षी झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच 1935 साली. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1935 या वर्षी झालेली आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे कोणी म्हटले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच लोकमान्य टिळक. तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तर असे हे लोकमान्य टिळक हे या ठिकाणी बोललेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच बुलढाणा. तर महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे कोणत्या भागात आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच भाग 4 मध्ये. म्हणजेच भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे हे भाग 4 मध्ये देण्यात आलेली आहेत. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच बलवंतराव मेहता समिती. तर पंचायत राज व्यवस्थेची शिफारस ही बलवंतराव मेहता समितीने केलेली होती. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच मध्य प्रदेश. तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच राजस्थान. तर भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य हे राजस्थान राज्य आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच समर्थ रामदास. तर दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास यांनी लिहिलेला आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच सातारा. तर कास पठार हे सातारा जिल्ह्यात आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले अतिशय महत्त्वाचे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे की तुमच्या MPSC आणि तलाठी भरतीमध्ये विचारलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तसेच चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण एज्युकेशन माहितीसाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आजची जी आपण शिकवलेली PDF आहे, जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी ही PDF तुम्हाला नक्की मिळून जाईल. आणि तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून खूप सारी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती ही विद्यार्थ्यांपर्यंत प्रोव्हाइड केली जात असते.
त्यामुळे आपले टेलिग्राम ग्रुपसुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.